कोणता बरं? माझा एक दिवस. हा पाठ आपल्याला आजच्या या वर्गामध्ये शिकायचा आहे. चला तर मग पाठाची सुरुवात करूया. बघा, तुम्ही जसं इयत्ता 3री मध्ये शिकता ना, तशाच पद्धतीनं राजू नावाचा एक मुलगा इयत्ता 3रीच्या वर्गात शिकत होता. कोणत्या वर्गामध्ये बरं? 3रीच्या वर्गामध्ये. आणि त्याचं नाव काय होतं बरं? राजू. हा राजू आपला एक दिवस कसा बरा घालवत होता? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तो कोणकोणत्या क्रिया करत होता? त्याची दिनचर्या काय होती? ही काय करूया आपण चित्राच्या स्वरूपामध्ये एक एक करून बघत जाऊया. बघूया तर. चला बघा, पहिल्या चित्राचं निरीक्षण करा. बघा, काय बरं दिसत आहे तुम्हाला चित्रामध्ये? काय दिसत आहे? राजू झोपेतून उठत आहे. बाजूला खिडकीतून सूर्य दिसत आहे, होय की नाही? व्हेरी गुड. म्हणजे राजू सकाळी उठण्याची क्रिया इथे चालू आहे. कुठली क्रिया चालू आहे? राजू उठत आहे. बरोबर? ही झाली त्याची पहिली क्रिया. आता बाबा तो काय करतो नंतरची क्रिया बघूया आपण. बघा, आता दुसऱ्या चित्रामध्ये राजू काय करत आहे बरं? बरोबर, तो काय करत आहे? दात घासत आहे. म्हणजे आपल्या दातांची तो काय करत आहे? स्वच्छता करत आहे. आणि आपले दात किडण्यापासून संरक्षण सुद्धा तो करत आहे. बरोबर की नाही? तुम्ही ही नियमित आपले दात घासता की नाही? व्हेरी गुड. बघूया त्याची पुढची क्रिया कोणती असेल. बघा, तिसऱ्या चित्राचं निरीक्षण करा. बघा, तिसऱ्या चित्रामध्ये आम्हाला काय दिसत आहे? आता इथे राजू एकटाच आहे का? नाही ना. राजू सोबत कोण आहे? बरोबर, त्याची बहीण सुद्धा आहे. दोघं मिळून काय करत आहेत बरं? बरोबर, त्यांनी आपल्या अंगणाची स्वच्छता करत आहे. आपलं अंगण झाडत आहे. म्हणजे आपल्या घरचा परिसर ते काय करावे? स्वच्छ करावे. तुम्हीही आपलं अंगण झाडता ना सकाळी, किंवा तुम्ही एक तुमची स्वतःची बाग तयार केला असेल, तीही नेहमी तुम्ही स्वच्छ करत असाल की, होय की नाही? अशा पद्धतीनं राजूची ही क्रिया कुठली झाली? राजू अंगण स्वच्छ करत आहे. बरोबर. मग काय करतो तो पुढे? बघा बरं, काय करतो आहे? राजू आता आंघोळ करत आहे. बरोबर, काय वाक्य झालं बरं? राजू आंघोळ करत आहे. आता राजूनं काय केली? अंगणाची स्वच्छता तर केली. आता पुढची स्वच्छता कुठली चालू आहे त्याची? आपल्या शरीराची. मग जसं आपण अंगण स्वच्छ केलं, तसं आपल्या शरीराची स्वच्छता ही तितकीच महत्वाची. म्हणून राजू काय करत आहे? आता आंघोळ करत आहे आणि आपल्या शरीराची स्वच्छता करून घेत आहे. म्हणजे इथं कोणती क्रिया झाली? राजू आंघोळ करत आहे. व्हेरी गुड. आता आपण पुढची क्रिया बघूया. चला तर मग बघा, पुढच्या क्रियेमध्ये राजू काय करायला बसलेला आहे? जेवण करत बसलेला आहे. म्हणजे जेवत आहे, होय की नाही? आपल्या ताटामध्ये अगदी सकस आहार म्हणजे आपण भाजी, भाकरी, ताक, दूध सगळं पौष्टिक आहार घेऊन तो आपली सकाळची न्याहारी करत आहे. तुम्ही असंच पौष्टिक आहार घेता ना? छान.
म्हणजे आमचं मनोरंजन व्हायसाठी किंवा आमच्या शरीराची तंदुरुस्ती वाढण्यासाठी खेळही आपल्याला खेळले पाहिजेत. म्हणजे शाळेत जसा अभ्यास महत्वाचा त्याचबरोबर खेळही महत्वाचा. आणि म्हणून तर आपल्या शाळेमध्ये खेळाचा तास असतो ना. आवडतो ना तुम्हाला? तुम्ही अगदी त्याची आतुरतेने वाट बघता ना? बघता. खरं तर तोही तितकाच महत्वाचा आहे. म्हणून राजूचा अभ्यासाचा तासही झाला आणि नंतरचा कोणता तास हवा आहे त्याचा? खेळाचा तास. मग राजू एकटाच खेळत आहे का? नाही. तर राजू सोबत त्याचे मित्र आहेत, त्याचे सवंगडी आहेत आणि ते सगळे मिळून काय करायले? बॉलनं खेळत आहेत. म्हणजे इथे क्रिया कोणती चालू आहे राजूची? खेळण्याची. राजू खेळत आहे. ही झाली त्याची क्रिया. आता बघूया पुढची क्रिया तो कोणती बरोबर करत असेल. बघा आता इथं दृश्य जे आहे हे आई सोबतच आहे. म्हणजे तो त्याच्या आई सोबत दिसत आहे. म्हणजे त्याची शाळा सुटल्यानंतर तो घरी गेल्यानंतर घरातली जी ती कृती असेल ही इथं दिलेली आहे. मग राजू इथं चित्रामध्ये त्याच्या आई सोबत दिसत आहे. बरं काय करत आहे राजू? बघा काय करत आहे? एक दुधाची किटली घेऊन आपल्या आई सोबत जात आहे. म्हणजेच काय करत आहे की तो आपल्या आईच्या कामामध्ये आईला मदत करत आहे. तुम्हीही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या आईला बाबांना मदत करत असाल. तसं राजू इथं सुद्धा काय करत आहे? आपल्या आईला कामात मदत करत आहे. म्हणजे इथं कोणती क्रिया झाली राजूची? राजू आईला कामात मदत करत आहे. ही झाली त्याची क्रिया. आता ही झाल्यानंतर काय करतो राजू? बघा बरं. निरीक्षण केला तर लक्षात येईल तुमच्या. राजू आता काय करत आहे? हुशार मुलाप्रमाणे अभ्यास करत बसलेला आहे. आता सकाळी शाळेत अभ्यास झाला होता. त्याचा काहीतरी गृहपाठ त्यांच्या शिक्षिकेने त्यांना दिला होता. तो आता आपण घरी पूर्ण केला पाहिजे. आणि तो तसा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी अभ्यास करत बसलेला आहे. तुम्ही देखील दिलेला अभ्यास घरी पूर्ण करता की नाही? व्हेरी गुड. उत्तम. तर असं राजू सुद्धा काय करत आहे? आपला गृहपाठ पूर्ण करत आहे. आता गृहपाठ पूर्ण झाला. मग काय करूया बरं? पुढची क्रिया बघूया. पुढच्या क्रियेमध्ये काय दिसत आहे? राजू आपल्या कुटुंबासमवेत. आता म्हणजे कोण बरं? बघा चित्रामध्ये बाबा आहेत, आई आहे, त्याची बहीण आहे. हे सगळे मिळून एकत्र काय करायला बरं? बरोबर जेवण जेवाले. कुटुंबासमवेत कुटुंबात एकत्र मिळून काय करायले? जेवणाचा आस्वाद घ्याले. होय की नाही? तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर जेवता की एकटे एकटे जेवता? नाही ना? तुम्ही तुमच्या आई सोबत, बाबांच्या सोबत किंवा आपल्या भावाबरोबर, आपल्या बहिणी बरोबर काय केलं पाहिजे? आपण जेवण जेवलं पाहिजे. तसं राजू सुद्धा आता काय करत आहे? आपल्या कुटुंबासमवेत रात्रीचे जेवण जेवत आहे. ही झाली त्याची क्रिया. आता बघूया आपण त्याची शेवटची क्रिया कोणती असेल बरं दिवसातली. बघा कोणती असेल? बरोबर. आता तो काय करत आहे? शांत अगदी आपल्या बेडवरती झोपला आहे किंवा झोपी गेला आहे. दिवसभरची इतकी कृती करून किंवा इतक्या क्रिया करून तो दमून थकून गेला आहे आणि शांत काय केला आहे? तो झोपला आहे. म्हणजे शेवटची त्याची दिवसाची क्रिया कोणती बरं? तो झोपला आहे किंवा आपण म्हणूया राजू झोपलेला आहे. बरोबर. म्हणजेच अशा प्रकारे राजू काय करतो बरं? आपला एक दिवस पूर्ण घालवितो. कोणकोणत्या क्रिया केल्या पुन्हा एकदा आपण उजळणी बघूया. चला तर मग बघा सांगा बरं. राजू पहिल्यांदा काय केला? झोपेतून उठला. उठल्यानंतर आपले दात घासला. दात घासल्यानंतर आपल्या अंगणाची स्वच्छता केला. स्वच्छता करून झाल्यावर आपल्या शरीराची स्वच्छता करण्यासाठी त्यानं आंघोळ केली. आंघोळीनंतर त्यानं सकाळची न्याहारी केली किंवा आपण सकाळचा त्याने नाश्ता केला. आणि मग काय झालं? तो तयार होऊन शाळेकडे गेला. शाळेत गेल्यानंतर काय झालं बरं? शाळेची तासिका झाली. किती अभ्यास झाला. अभ्यासानंतर खेळाचाही तास त्यानं काय केला?
मग त्यांच्या कुटुंबासमवेत जेवण करून छान तो झोपी गेला. राजू कसा होता सांगा? सकाळी लवकर उठायचा आणि रात्रीच्या वेळेला लवकर झोपायचा. घरातली मोठी लोक सांगतात ना, सकाळी लवकर उठावं, रात्री लवकर झोपावं, म्हणजेच आपल्याला आरोग्यही चांगलं लाभतं आणि आम्हाला समाधानही लाभतं. तसं तुम्हीही काय करा, वेळेवरती झोपा, वेळेवरती उठा आणि आपल्या दिवसाच्या क्रिया करत राहा. आता हा झाला राजूचा एक दिवस. आता तुम्ही तुमचा एक दिवस कसा बरं घालवता? तुम्ही तुमचा दिवस कसा बरं घालवत असणार? ही क्रिया जशा राजूच्या क्रिया आहेत तशाच तुमच्या सुद्धा असतील का? काही थोड्या वेगवेगळ्या असतील, काहींच्या वेगळ्या सुद्धा असू शकतील. त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं, एक छोटीशी कृती करायची. करा. चला तर मग बघूया कोणती कृती करूया. बघा इथं काय दिलेलं आहे, काही तू सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कोणकोणत्या क्रिया करतोस, त्या 10 क्रियांची काय करतो, यादी तयार कर आणि त्याचा एक असा तक्ता तयार कर किंवा तक्ता बनव. अशी कृती तुझ्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. ही तुम्ही लिहू शकाल की नाही? नक्कीच. तुम्ही दिवसातल्या कोणत्या क्रिया करता हा तुम्ही लिहू शकता. चला तर मग त्याप्रमाणेच काय करूया, ह्या 10 कृती तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये लिहून तुमच्या घरातल्या कोणाही मोठ्या लोकांना ते काय करा, दाखवा किंवा ते समजून घ्या. समजला? समजली कृती का? व्हेरी गुड. ही झाली एक कृती. आता आणखीन एक कृती आपण याच्यावरच आधारित करूया. बघा बरं, या कृतीमध्ये आम्हाला काय दिसत आहे? तुम्ही म्हणाल हा, या कृतीमध्ये तर क्रिया दिलेल्या आहेत. बरोबर, या कृतीमध्ये काही क्रिया दिलेल्या आहेत आणि इथं वरती दिलेलं पण आहे बघा. काही क्रिया इथं दिलेल्या आहेत, पण त्या काय करायचे, क्रमवार लावायचे. त्या क्रमाने आहेत का बघा? नाही. पहिली क्रिया कोणती आहे? मी रात्रीचे जेवण करून झोपतो. मी शाळेला जातो. आता ह्या क्रिया आपल्या पहिल्या असतील का दिवसाच्या? नाही. मग तुम्ही काय करायचं बरं, ज्या त्या कृती दिलेल्या आहेत, क्रिया दिलेल्या आहेत, त्या काय आहेत, मागे पुढे आहेत, म्हणजे ह्या क्रमवार नाहीत. त्या तुम्ही काय करायच्या, एका क्रमाने मांडत जायच्या. आता म्हणजे उदाहरणार्थ काय बरं, त्यातली कोणती क्रिया पहिली असेल बरं, सांगा बरं. हा बरोबर, मी सकाळी लवकर उठतो. ही क्रिया काय असेल, प्रथम असेल. मी सकाळी लवकर उठतो. त्याच्यानंतरची क्रिया कोणती असेल बरं? मी झाडांना पाणी घालतो. मी झाडांना पाणी घालतो. मी आंघोळ करतो. अशा प्रकारच्या क्रिया तुम्ही काय करायच्या, क्रमाने लावायच्या. लावू शकाल ना? छान. अशा प्रकारे तुम्ही जर या कृतीस क्रमाने लावला तर तोही काय होईल, एक दिवसाचा दिनक्रम होईल किंवा आपण दिनचर्या होईल. जशी राजूची झाली तशी तुमचीही इथं दिनचर्या किंवा दैनंदिनी होईल असं आपण म्हणू शकतो. तर ह्या 2 कृती तुम्ही नक्की करा आणि तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्यांना ही कृती करून नक्कीच दाखवणार ना? व्हेरी गुड. आता काय करूया आपण, पुढे आता जशी आपण राजूची कथा ऐकलो, राजूची दिनचर्या ऐकलो, तशीच आम्हाला आता काय करायची आहे, एक चित्रकथा बघायची. आता ही चित्रकथा कोणाची बरं, ती सुद्धा तुमच्या इयत्तेमध्ये शिकणारी असणारी एक कोण आहे, विद्यार्थिनी. तिचं नाव आहे सुमा. तिचं नाव काय आहे, सुमा. आता त्या सुमाची काय करूया आपण, चित्रकथा बघूया. आता चित्रकथा म्हणजे काय बरं, आता चित्रकथेमध्ये काय असतं, चित्रही दिलेलं असतं आणि चित्राच्या बाजूला ती जी वाक्य बोलते ती वाक्य सुद्धा दिलेली असतात. त्यामुळं ती कथा समजायला आम्हाला काय होतं, सोपं जातं. बघूया तर मग, चला. बघा पहिल्या चित्रामध्ये काय विचारलेलं आहे, हा 2 मैत्रिणी आलेल्या आहेत तिच्या आणि सुमा उभी आहे. तेव्हा तिच्या मैत्रिणी काय म्हणतात बरं, सुमा तू शाळेला येत नाहीस का? तेव्हा ती काय म्हणते, नाही. कुठली क्रिया सांगितली ती ना, नाही. आता सुमानं नाही का
शाळेला येऊ शकत नाही, होय की नाही? म्हणजेच आता तिला शाळेला जाता येणार नाही, हे आम्हाला या चित्रावरून लक्षात आलं. मग आता पुढे काय झालं असेल बघा. पुढच्या चित्रामध्ये ती काय सांगत आहे, मग त्या मुलीने विचारले तुला, मग तू केव्हा येणार शाळेला? ती काय सांगते सांगा, माझी आई बरी झाल्यानंतर, माझी आई बरी झाल्यानंतर. मग पुढे बघूया. पुढच्या चित्रामध्ये काय सांगत आहे, की शाळेचा युनिफॉर्म घातले, शाळेचे ड्रेस घातले आणि मुलींना आपल्या मैत्रिणींना सांगाले, मी शाळेला येणार आहे, मी शाळेला येणार आहे. आता ती शाळेला जायला तयार झाली आणि सगळ्या मैत्रिणी मिळून काय केलं, ते शाळेला निघून गेल्या. अशा प्रकारची ही छोटीशी चित्रकथा, सुमाची छोटीशी चित्रकथा तुम्हाला कशी वाटली? आता तुम्हाला ती समजली का? ते बघूया आपण. मी काही तुम्हाला सोपे सोपे प्रश्न विचारू, तुम्ही उत्तर द्या ना. व्हेरी गुड. चला तर मग पहिला प्रश्न असा आहे, सुमाला सोबत शाळेला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी कोण आले? सुमाला सोबत घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी कोण आले? सांगा बरं. छान. तिच्या घरी कोण आले? तिच्या मैत्रिणी. सुमाला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी तिच्या मैत्रिणी आल्या होत्या. बरोबर. आता काय करूया आपण, पुढचा प्रश्न बघूया. शाळेला जायचे सोडून सुमा कामाला का बरं गेली? शाळेला जाण्याचे सोडून सुमा शाळेला का बरं गेली? का बरं गेली? कारण तिची आई काय होती, आजारी होती. तिच्या आईला ताप आला होता. आता आई आजारी असल्यामुळं आईचं जे भाजी विकायचं काम आहे ते कोणाला करावं लागलं? सुमाला. आणि म्हणून सुमाला शाळेला जाता आलं नाही. तिला काय करावं लागलं? कामाला जावं लागलं. म्हणजे आई आजारी असल्यामुळे सुमाला कामाला जावं लागलं. हे झालं त्याचं उत्तर. बघा आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पटकन द्या. बघा, सुमा शाळेला केव्हा जाऊ लागली? सुमा पुन्हा शाळेला केव्हा बरं जाऊ लागली? केव्हा जाऊ लागली बरं? तिची आई आजारातून उठल्यानंतर किंवा तिची आई बरी झाल्यानंतर सुमा काय करू लागली? पुन्हा आपल्या शाळेला जाऊ लागली. खूप छान उत्तर दिला तुम्ही. व्हेरी गुड. अशाच पद्धतीनं तुम्हाला राजूची आणि सुमाची कथा समजली. आता सुमाला काय करावं लागलं? आई आजारी असल्यामुळं काम करावं लागलं. मग अशीच कामं काही मुलांना, छोट्या मुलांना करावी लागतात. त्याची काही आपण दृश्य बघूया, त्याची काही आपण चित्र बघूया. त्याचं निरीक्षण करा बरं. पहिल्या चित्राचं निरीक्षण करा. बघा पहिल्या चित्रामध्ये आम्हाला काय दिसत आहे बरं? एक छोटासा काहीतरी गॅरेज किंवा एक छोटासा कारखाना आहे, ज्याच्यामध्ये काय करत आहे, एकटा मुलगा काय करत आहे, तिथं काहीतरी काम करत असणारा आपल्याला दिसत आहे. बरोबर ना? मग पुढच्या चित्राचं निरीक्षण करूया. बघा ह्या चित्रामध्ये आम्हाला काय दिसत आहे? बघा ह्या चित्रामध्ये सुद्धा एक छोटासा मुलगा हॉटेलमध्ये काम करत असलेला आपल्याला दिसत आहे. हॉटेलचं काम करत असताना आम्हाला दिसत आहे. आणि तिसऱ्या चित्राचं जेव्हा तुम्ही निरीक्षण कराल तेव्हा तिसऱ्या चित्राचं निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल इथं बरं काय चालू आहे. तुमच्याच वयाची एक मुलगी काय करायले, रस्त्याच्या कडेला उभे राहून येण्या जाणाऱ्या गाड्यांवाल्यांना काय करायले, हार आणि गजरे विकण्याचं काम ती करत आहे. बघा अशा प्रकारे पुन्हा तुम्ही तिन्ही चित्रांचं एकत्रित निरीक्षण करा. बघा तीनही चित्रांचं तुम्ही निरीक्षण केला. तीनही चित्रामध्ये काय व्हायचं ना, की एका चित्रामध्ये तो मुलगा कारखान्यामध्ये काम करत आहे, दुसऱ्या चित्रामध्ये तो मुलगा हॉटेलमध्ये काम करत आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये ती मुलगी हार आणि गजरे विकण्याचं काम करत आहे. आता ही छोटी छोटी मुलं आहेत. मग अशी कामे ही मुलं का करत असतील? आता सुमाची कथा ऐकल्यानंतर तुम्हाला थोडा अंदाज आलाच असणार की अशी कामे करायला त्या मुलांना का बरं करावी लागत असतील. तुम्ही तुमच्या मोठ्यांच्याकडूनही याची माहिती करून घ्या आणि इथं आपणही चर्चा करूया. तर इथं त्यांना का बरं काम करावं लागत असणार? एकतर त्यांच्या घरचे
किंवा काय म्हणूया आपण, काही मुलं ही अनाथ असतात, त्यांचे आई वडील असं कुणीच नसतं, त्यामुळे ही परिस्थितीमुळे त्यांना ती कामं करावी लागत असतात. बघा, अशा कारणांमुळे ते काय करत असतात, मुलं काम करत असतात. पण असं काम करत असताना त्यांना काही समस्या येत असतील की नाही, त्यांना काही अडचणी येत असतील की नाही, नक्कीच त्यांना काहीतरी अडचणी समस्यांना तोंड द्यावं लागत असेल. मग काय बरं समस्या असतील त्या? तुम्ही जसं आता शाळेमध्ये जाता, नवनवीन कपडे घालता, शाळेमध्ये जाऊन नवनवीन खेळ खेळता, नवनवीन अभ्यास शिकता, तसं त्यांना शिकता येत असेल का रे? तर त्यांची शाळा, शिक्षण किंवा ज्ञान घेण्याचे मार्ग काय होतात, बंद झालेले असतात. त्यांना योग्य शिक्षणाची संधी मिळत नसते, कारण ह्या कामामुळे ते गुंतले जातात. काही ठिकाणी त्यांना कामाच्या ठिकाणी धोका पत्करावा लागतो. कामाच्या ठिकाणी काय पत्करावा लागतो? धोका पत्करावा लागतो. म्हणजेच काही धोकादायक कामं सुद्धा तिथं त्यांना करावी लागतात. काही वेळेला त्यांच्या मालकांकडून त्यांना शिक्षा होण्याची शक्यता असते. मग एकंदरीत त्या मुलांचं काय होत असतं, सांगा, पिळवणूक होत असते असं आपण म्हणूया, किंवा मुलांना ती जबरदस्तीने कामे करावी लागत असतात. मग असं होऊ नये. प्रत्येक